नमस्कार. आज आपण इथे अतिशय खमंग, खुसखुशीत आणि मस्तपैकी टम्म फुगणाऱ्या हिरव्यागार पालक पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. अगदी साधी, सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपी बघूया. तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार पालक म्हणून बघा इथे मी मस्तपैकी ताजा टवटवीत पालकची एक जुडी निवडून स्वच्छ करून घेतली आहे. आता आपल्याला ह्या पालकला 3-4 वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. म्हणजे यावर जी माती वगैरे राहिलेली असेल तर ते निघून जाईल. म्हणून बघा पाण्याने व्यवस्थित इथे आपल्याला पालक धुवून घ्यायचा आहे. पालक धुवून झाला आहे. आता आपण याला बॉईल करून घेणार आहोत. त्यासाठी बघा इथे मी गॅसवर एका कढईमध्ये 2 ते 3 ग्लास होईल एवढं पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता पाणी थोडंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच साखर टाकायची. साखरेमुळे पालक काळा पडत नाही, जशाचा तसा छान असा हिरवागार राहतो. म्हणून साखर आवर्जून टाका. आता पाणी थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये जो पालक आपण स्वच्छ धुवून ठेवला आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि पाण्याला छानपैकी खळखळून आपल्याला इथे उकळी आणून घ्यायची आहे. म्हणजे फक्त पाणी उकळेपर्यंतच आपण हे पालक यामध्ये शिजवून घेणार आहोत. यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग पालक काळा पडू शकतो. तर हे बघा इथे पाण्याला उकळी यायला लागली आहे. आता पालक व्यवस्थित एकदा ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि हे पालक आता आपल्याला थंड पाण्यामध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे. तर एका बाउलमध्ये इथे मी थंड पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये हा सगळा पालक आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. म्हणजे पालक लवकर थंड होईल आणि काळाही पडणार नाही. आता हा पालक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. पालक जोपर्यंत थंड होतोय तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया. तर त्यासाठी बघा एका पात्रामध्ये इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पिठामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतातच, सोबतच पुऱ्या लाटत असताना चिरत देखील नाहीत. 2 ते 3 चमच होईल एवढा बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे पुऱ्या छान टम्म फुगल्या जातात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच इथे आपण 1 चम्मच होईल एवढं ओवा घ्यायचा आहे. ओवा हाताने छान आपल्याला इथे क्रश करून टाकायचा आहे. या पिठामध्ये आता आपल्याला 1 चमच तूप टाकायचं आहे. तुपामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतील आणि जास्त तेलकट देखील होणार नाहीत. आता हे टाकलेलं तूप आपण पिठाला व्यवस्थित लावून घेऊया. म्हणजे हाताच्या साहाय्याने आपल्याला हे तूप सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप लागलं पाहिजे. जसं आपण तेलाचं किंवा तुपाचं मोहन पिठामध्ये लावतो ना, तसंच इथे आपल्याला हे तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. सोबतच 1.5 ते 2 इंच होईल एवढं आलं घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. म्हणजे जसं आपल्याला तिखट हवं असेल त्यानुसार हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि 1 चम्मच आपल्याला इथे बडीशेप टाकून घ्यायची आहे. बडीशेपमुळे आपल्या ज्या पालक पुऱ्या आहेत ना, त्याला खूप छान चव येते. आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छानपैकी दळून घ्यायचं आहे. हे वाटण दळून झालं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो पालक थंड करायला ठेवला होता तो पालक टाकायचा आहे आणि पाणी न टाकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला या पालकची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता बनवलेलं जे वाटण आहे आणि जी पालक प्युरी आहे ते आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि आता या पिठामध्ये पाणी न टाकता आपल्याला ह्या पालकच्या प्युरीमध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर एखाद्या वेळेस प्युरी थोडीशी कमी पडली तर अशा वेळेस आपण थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ शकतो. आणि जर पालकची प्युरी जास्त झाली आणि पीठ थोडंसं पातळ वाटते तर अशा वेळेस थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तशा प्रकारे इथे आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे पीठ मळून तयार आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिट आपण हे पीठ असंच भिजवायला ठेवून देणार आहोत. म्हणजे पीठ छानपैकी भिजलं जाईल. तर हे बघा इथे मी 10 मिनिट पीठ भिजवत ठेवलं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता पीठ अगदी मस्त असं भिजलं गेलं आहे. परत एकदा मी या पिठाला तिंबून घेतलं आहे आणि आता लगेचच आपल्याला याची पुरी बनवायला घ्यायची आहे. आता जसं आपल्याला छोटी किंवा मोठी पुरी बनवायची त्यानुसार इथे आपल्याला छोटे मोठे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत.
आणि एक गोळा घेऊन त्याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि छानपैकी मध्यम आकाराची इथे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. जास्त जाड पुरी लाटायची नाही, त्यामुळे तळताना ती आतून कच्ची राहील आणि जास्त पातळ लाटल्या गेली तर ती कडक होईल. तर हे बघा, अशा प्रकारे इथे आपल्याला मध्यम आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे. तर एकाच वेळेस 4-5 पुऱ्या लाटायच्या आणि मग तळून घ्यायच्या, म्हणजे त्या लवकरही होतील आणि जास्त वेळही लागणार नाही. अगदी सहज या पुऱ्या लाटल्या जातात आणि बघू शकता एकही पुरी अजिबात चिरत नाही आहे. तर इथे मी 5 ते 6 होतील एवढ्या पुऱ्या एकत्रित लाटून घेतल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा, गॅसवर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला इथे छानपैकी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम आहे ती मध्यम करायची आहे आणि मग 1 ते 2 पुऱ्या टाकून आपल्याला ह्या छानपैकी तळून घ्यायच्या आहेत. पुरी तळत असताना हे बघा, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चम्मचच्या साहाय्याने त्यावर थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे पुरी अगदी छानपैकी टम्म फुगल्या जाईल आणि मध्यम गॅसवर याला थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत ही पुरी तळून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे एक पुरी तळून झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया आणि सगळ्या पुऱ्या इथे आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या. पहिली बॅच तळून झाल्यानंतर जेव्हा आपण दुसरी पुरी तेलामध्ये टाकतो, तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम परत एकदा मोठी करून घ्यायची आहे आणि मग लगेचच आपल्याला मध्यम गॅसवर छानपैकी सोनेरी रंगावर इथे आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात. बघू शकता, एकूण एक पुरी इथे मस्तपैकी टम्म फुगल्या जाते आहे आणि पुरी बनवताना आपण ह्यामध्ये रवा टाकल्यामुळे बराच वेळ ह्या पुऱ्या जशाच्या तशा टम्म फुगून राहतात आणि चवीला एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा या पुऱ्या बनून तयार होतात. चला तर मग तुम्ही पण अशा या खमंग, खुसखुशीत आणि 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या पालक पुऱ्या नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.